प्रेस द लॉर्ड. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रभूच्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव सर्व मी प्रभूच्या नावाला देतो. प्रियांनो, काल मी शिरोर या ठिकाणी एका परिवारात माझी दुसरी प्रेयर होती. यापूर्वी एकदा गेलो होतो. त्याच्यावर 3 ते 4 महिन्यानंतर काल मी शिरोर या ठिकाणी प्रार्थनेला होतो. आणि पहिल्या प्रार्थनेला या बहीण ड्युटीवर असल्यामुळं त्यांना प्रार्थनेला राहता नाही आला हजर, पण कालच्या प्रेयरला या बहीण हजर होत्या. आणि जेव्हा मी या बहिणींना प्रेयर दिली ना की तुम्ही प्रेयर करा, प्रियांनो, या बहिणीमध्ये मला अशी नम्रता दिसली. फार मला आश्चर्य वाटलं. फार मी प्रभूचे आभार मानले. म्हटलं काय बहिणीमध्ये शिस्त आहे, काय डिसिप्लिनिंग आहे. म्हटलं मी प्रार्थना करायला सांगितले, ते बहीण उभी राहिली. उभी राहून त्या बहिणीने प्रार्थना केली. मी त्या बहिणीला म्हणलं नाही तुम्ही उठून उभं राहून प्रेयर करा. माझे डोळे बंद होते, पण जेव्हा मी डोळे उघडले ना आमेन झाल्यावर, तर त्या बहीण उभ्या होत्या. मी म्हटलं अरे बापरे, म्हटलं मी सेवक असून मी कोणत्याच विश्वासणाऱ्या बहिणीला भावाला कधीच बोलत नाही की तुम्ही प्रेयर करताना उभं राहा म्हणून. म्हटलं या बहिणीचं पाहून देव बाप्पाने मला पण शिकवलं की माझा आदर कसा झाला पाहिजे. आता मी पण जेव्हा पण प्रेयर करायला मी करेल ना प्रेयर, त्यावेळेला मी पण उठून उभं राहून देवाचा आदर करेल. प्रियांनो, कधी कधी आम्हाला विसर पडतो बरं का. कधी कधी काय होतं, ते म्हणतात ना दिशाभूल झाल्यासारखं होतं. पण देवबाप आमची दिशाभूल ना कोणत्याही माध्यमातून काढतो. म्हणून आजची सुरुवातीची प्रार्थना आपल्यामध्ये समीक्षा बाळे उभा राहून प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 तो सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, आम्हा सर्वांना तू आतापर्यंत सांभाळलं, त्याबद्दल तुझे खूप आभार मानते ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, आजची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराच्या, पालसाहेबांच्या तोंडून निघणारा संदेश हो ईश्वराच्या, तो त्यांच्या आत्म्यातून नसेल हो ईश्वराच्या, तो तू सांगत आहे असा आमचा सर्वजण विश्वास ठेवू ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, पालसाहेबांचे आशीर्वाद केलास धन्यवाद. आम्ही जे गीत गाणार ईश्वराच्या, ते तो आशीर्वादित कर. पालसाहेब जो संदेश सांगते ईश्वराच्या, तो तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराच्या, आम्ही सर्वजण असाच विश्वास धरतो की तू आमच्या सर्वांमध्ये उपस्थित आहेस. हो ईश्वराच्या, येथे बसले प्रत्येकावर तू तुझा विपुल आणि विपुलाचा आशीर्वाद पाठव. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. फार सुंदर. तेरी रूह का चाहे यीशु अमर, तेरे किरदार का चाहता. तेरे रूह का छाए यीशु अमर, तेरे किरदार का चाहता हूँ असर. मैं डटता जाऊँ मिटता जाऊँ, बस तू ही आए मुझ में नजर. बन जाऊँ चलती फिरती अजीर, खूब शारत जाकर नजर नजर. चाहता नहीं मांगे दौलत मगर, जिंदगी है चाहिए मुझे अगर. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे.
जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं। तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं। दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे बाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू। जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे। जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे बाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं। तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं। जब भी गीत तेरे गाऊं, जब भी गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे। जब भी गीत तेरे गाऊं, तेरा रूह मुझ में गाता रहे। मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। व्हेरी गुड. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला। मंदिर तुझे हे सुंदर रावण, मंदिर तुझे हे सुंदर
दर्शनाला वाट पाहुनी थकले डोळे वाट पाहुनी थकले डोळे उत्तर दे तू आमच्या हाकेला आलो तुझ्या दर्शनाला आलो तुझ्या दर्शनाला देवा आलो तुझ्या दर्शनाला मी पण एक छोटस गातो गीत. मला पूर्ण ते गीत ध्यानात नाहीये, पण तुमचे गाणे ऐकले ना माझ्या हृदयात पण आत्म्यात पण गाण्याची उत्सुकता आली ती आहे. माझ्याजवळ ते गीत नाहीये आणि मला एवढं पाठ नाही येते गीत, तरी प्रभू जेवढं मला गायला प्रेरणा देईल तेवढं मी जरूर गाईल. तुम्हाला येत असलं तुम्ही पण गा. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, तू धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया 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 हालेलुया. तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तू धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई, तू धन्य है सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया 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 हालेलुया. तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान चलूंगा. तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं रहूंगा, एक नूर के समान चलूंगा. तू
धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद असो प्रभूच्या नावाला. एक कडी गाता नाही आधी मला, घसा बसलेला आहे प्रियानो, गार पाणी पिऊ पिऊ. तरी देव बाप्पाला विनंती केली मनामध्ये, म्हणलं देव बाप्पा तुझ्या गौरवासाठी मी गात आहे, माझे मी काय आहे तुला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून सर्व गीतांसाठी आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, अंतिम समयामध्ये एक काम किंवा एक कार्य प्रत्येकाला करण्याची देव बाप्पांनी संधी दिलेली आहे. अंतिम समय ना प्रियांनो आमच्यासाठी गोल्डन समय आहे. हा अंतिम समय साधारण समजू नका प्रियांनो. इतका क्रोध देवाच्या मनामध्ये उसळ्या मारित आहे ना, उफड्या मारित आहे. जसं बोरिंगला पाणी काढताना ते कर्मचारी जेव्हा पाईप खाली सोडतात ना, तेव्हा ते कधी कधी म्हणतात, अहो पाणी खाली फार उफड्या मारत आहे आणि भरपूर पाणी तुमच्या या ठिकाणी बोरला लागणार आहे. त्या प्रकारे आमच्या देव बाप्पाचा पण क्रोध अशाच प्रकारे उफड्या उसळ्या मारित आहे. परंतु प्रियांनो, जोपर्यंत त्याचे निवडलेले प्रियजन या ठिकाणी आहेत ना, तोपर्यंत देव बाप आपल्या क्रोधाला जेवढं आवरण्याचा तो प्रयत्न करील तेवढा तो प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. पण निवडलेल्यांना एक संधी करण्याची तो संधी देत आहे. फक्त निवडलेल्यांसाठी ती संधी आहे. कारण बायबलचा आत्मा सांगतो, उचलले जाण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त निवडलेल्यांचे नाव आहे. ज्याला रॅप्चर हे नाव देण्यात आलेलं आहे. देवबाप सर्वांना उचलणार नाही प्रियांनो, लक्षात ठेवा हे. कारण हा देवाचा शब्द तुम्ही ऐकत आहात. सर्व समर्थ देवाची वाणी तुम्ही ऐकत आहात. साधारण माणसाची वाणी तुम्ही ऐकत नाही प्रियांनो. देवबाप निवडलेल्या प्रियजनांना हमखास उचलणार आहे. पण तो कधी उचलील हे आम्ही सांगू शकत नाही. पण उचलण्याची प्रक्रिया निश्चित म्हणजे निश्चित प्रभूने आता ठरवलेली आहे. प्रियांनो, या अंतिम समयामध्ये देव बाप्पाने
प्रत्येक निवडलेल्या प्रियजनांना, विशेष करून जे आता प्रभू बोलणार आहे वचनातून, ती संधी देवबाप देत आहे. बोलवलेल्यांना पण देवबाप कशा प्रकारे या संधीमध्ये घेईल ते मी सांगू शकत नाही. कारण देवाच्या योजनेने जसं बायबल त्यांनी घडवलंय, बनवलंय, आमच्या हातात सादर केलंय ना, देवाचा आत्मा तेच आम्हाला बोलायला लावतो जे देवाच्या मनात आहे. म्हणून वचनात देवबाप बोलला की संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. पवित्र आत्म्याने जे ठरवलेलं आहे, पवित्र आत्मा ते बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची अंतिम समयामध्ये कोणत्या गोष्टीची देवबाप आमच्याकडे प्रतीक्षा करतोय वचनातून पाहूया. काढूया आपण त्यासाठी स्तोत्र संहिता 141 दुसरं वचन. माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. आमेन. प्रियांनो, ही संधी निवडलेल्या प्रियजनांना अंतिम समयामध्ये देव बाप्पांनी देण्याचं ठरवलेलं आहे. वाटतं का नाही तुम्हाला माझी प्रार्थना धूपासारखी जावा प्रभू कर? प्रियांनो, धूपासारखी प्रार्थना जर गेली ना, तुमचे दिवस बदलणार, तुमची परिस्थिती बदलणार, तुमच्या शारीरिक जीवनामध्ये आशीर्वाद येणार आणि आत्मिक जीवनामध्ये तुमचं स्वर्गामध्ये धन जमा होणार. साधारण समजू नका धुपाच्या प्रार्थनेला, पण ही धुपाची प्रार्थना साधारणपणे पण तुमच्या मुखातून निघणार नाही. त्याच्यासारखं धुपासारखं तुम्हाला बनावं लागल. कारण धूप हा देव बाप्पा समोर सुगंधासारखा आहे आणि म्हणून त्याने आमच्या प्रार्थनेला सुगंध धूपासारखं या प्रार्थनेला नाव दिलंय. याच्यासाठी ना आमचं प्रथम जीवन प्रभूला आवडणारं असलं पाहिजे. दुसरं, आम्ही प्रभू समोर नम्र असलं पाहिजे. आणि तिसरं, आम्ही बायबलच्या वचनाचा आदर करणारे असलं पाहिजे. बायबलचा अनादर करायला देव बाप्पाच्या आत्म्याने आम्हाला कुठेही बायबलमध्ये सांगितलं नाही. जे तुम्ही आज ऐकता किंवा तुम्हाला जे माहित आहे ना, ते कोणा माणसाने गलतरित्या आणलेले देवाविरुद्धचे हे षडयंत्र आहे. देव या षडयंत्राला मोजित नाही, पण देवबाप प्रत्येकाला या षडयंत्रातून बाहेर निघण्याची संधी देतो. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही निवडलेल्या प्रियजनांची नावं आहे. का देवबाप अंतिम समयामध्ये पण सेवकांना घरोघरी प्रार्थनेला पाठवतोय? का पाठवतोय? तुम्ही प्रार्थना नाही करत, तुम्ही बायबल नाही वाचत. मग जर तुम्ही प्रार्थना करता, बायबल वाचता, देवाचा आत्मा तुम्हाला त्यातून सहाय्यता करील का नाही? देवाचा आत्मा जर सहाय्यता करतो तरी देवाच्या सेवकाला देवबाप पाठवतो, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी आहे ना. प्रियांनो, देवाच्या मनात जे आहे ना ते सगळं पॉझिटिव्ह आहे. देवाचा आत्मा कधी निगेटिव्ह घेऊन चालत नाही कोणती गोष्ट. पण आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना काही ठिकाणी आम्ही विनाकारण निगेटिव्हपणा प्रभूला दाखवतो. माणसासमोर आम्ही काहीतरी प्रतिष्ठित सादर व्हावं म्हणून आम्ही कधी कधी वचनाकडे दुर्लक्ष करतो. वचनाला आम्ही तेवढं स्थान देत नाही जेवढं स्थान देण्याची देव बाप्पाने आम्हाला परवानगी दिली. लक्षात ठेवा, कधी पण माणसासमोर उंच होण्याचा प्रयत्न करू नका. माणसासमोर उंच झाले ना, माणसासमोर तुम्ही खाली पण पडले जाणार आहात. आज उंच आहे, उद्या तुम्ही पडले जाणार आहात. पण देवासमोर जर देवाच्या समक्षतेमध्ये देवाने तुम्हाला उंच केलं ना, देव कधीच तुम्हाला खाली पाडणार नाही. ध्यानात ठेवा, उंच करण्याच्या प्रक्रियेमध्ये या प्रामुख्याच्या गोष्टी आहे. माणसाकडून उंच होणं पण आहे आणि माणसाकडून पाडणं पण आहे. पण देवाकडून जर उंच झालं ना,
देव बाप कधीच पाडीत नाही, त्याला आणखी आणखी उंच उंच घेऊन जातो. म्हणून आज काही सेवकांची नावं किती महान आहेत, ते जगामध्ये नाहीत आज, पण त्यांची नावं घेतली जातात ना. आणि जरी त्यांना प्रत्यक्षरित्या पाहिलेलं नाही तरी त्यांचे नाव आम्हाला माहीत झालेले आहेत आणि त्यांच्या सेवेविषयी आम्हाला कळलेलं आहे. आम्ही आदर सन्मान त्या सेवकांचा करतो. विशेष करून जे परराष्ट्रीय सेवक आहेत, ज्यांची नावं पॉप्युलर देव बाप्पांनी केली, त्या सेवकांना आम्ही प्रत्यक्षरित्या पाहिलं नाही. टीव्ही स्क्रीनवर आम्ही त्यांना जरूर पाहिलंय, पण प्रत्यक्षरित्या त्यांना आम्ही प्रेज द लॉर्ड आमच्या हाताने केलेला नाही. अशा सेवकांना देव बाप्पाने ताऱ्यासारखं चमकवलंय. ते जरी जगामध्ये आज नाहीत, पण त्यांचं नाव ताऱ्यासारखं आज जगामध्ये आहे. प्रियांनो, हे नाव असं सहजासहजी प्राप्त होत नाही, याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. आणि सर्वात मोठे परिश्रम ना प्रामुख्याने 2 असतात. पहिलं बायबल वाचन, दुसरी प्रार्थना. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगतो, बायबलकड आत्म्याने आणि खरेपणाने लक्ष द्या. ध्यानपूर्वक बायबलची वचन वाचा. उगाच वाचायचं म्हणून वाचायचं, पुढं पाठन मागं सपाट असं बायबल कधी वाचू नका जीवनामध्ये. या प्रक्रिया जर तुमच्यामध्ये दिसत असतील तुम्हाला, नासुरी येशू ख्रिस्ताने अशा प्रक्रियेला तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करा. येशू ख्रिस्ताच्या नावाने ते जाऊ शकतं, तुमच्या बाळाने ते कधी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने जे काही मागू ना, ते आम्हाला देव बाप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, देवामध्ये जर तुम्हाला वाढायचं असलं ना, तर एक प्रक्रिया तुमच्यामध्ये देवाला दिसू द्या. कोणती प्रक्रिया देवाला दिसू द्या? वचनातून पाहूया आपण. कलसेकराचं पत्र 2 अध्याय 3 वचन. ही प्रक्रिया देव बाप्पाला दिसू द्या, मग देव बाप करील काय करायचं तुमच्यासाठी. 2 अध्याय 3 वचन. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. आमेन. ज्ञानाचे आणि बुद्धीचे सर्व ठेवे देव बाप्पांनी गुप्त ठेवलेत. ते गुप्त ठेवलेले ठेवे देव बाप्पाने तुमच्यामध्ये प्रगट करावे. देव बाप्पाला तुमच्यामध्ये ते पाठवण्यामध्ये संतोष आनंद झाला पाहिजे. आणि अंतिम समयामध्ये देव बाप्पा खुल्या मनाने जे त्याच्या सानिध्यात येणार आहेत त्यांचं आगत स्वागत करणार आहे. उधळ्या पुत्राचं जसं बापाने आगत स्वागत पळत जाऊन केलं ना प्रियांनो, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने देव बाप अंतिम समयामध्ये जे वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याची तयारी दाखवतील आणि वचनाला ध्यान देऊन वाचून ते समजण्याचा देवाच्या प्रेरणेने समजण्याचा प्रयत्न करतील, त्यांना देव बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, तुम्ही उदारता देव बाप्पाला दाखवा तुमची. देव बाप्पाजवळ अमाप धन आहे प्रियांनो. शारीरिक पण आहे आणि आत्मिक पण आहे. त्याच्याजवळ असं नाही की आत्मिक आहे शारीरिक नाही, शारीरिक आहे आत्मिक नाही, असं नाही. देवाजवळ दोन्ही ठेवे भरपुरीने आहे. म्हणून ते वचन सांगतं, सर्व ज्ञानाचे ठेवे, बुद्धीचे ठेवे जे देवाने गुप्त ठेवले ते देव बाप्पाने तुमच्यामध्ये प्रगट करायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती प्रक्रिया तुमच्यामध्ये देवाने करण्यासाठी तुमची प्रार्थना धूपासारखी देवाकडे जाणं गरजेचं आहे. काही जण उगाच करायची म्हणून करतात प्रार्थना. अरे मला सांगितली म्हणून करतो राव. वेडेवाकडं बोलायचं ना आम्ही होऊन मोकळं व्हायचं. प्रार्थनेला ना फार आदराचं स्थान द्या प्रियांनो. तुम्ही किती वेळ प्रार्थना करा, पण आदराचं स्थान त्या प्रार्थनेला तुमच्या शब्दात राहू द्या.
तुम्ही आदर दाखवला ना, पवित्र आत्मा तुमच्या मुखात चांगले शब्द पाठवीन. तुम्हाला ध्यानामनातही येणार नाही ते शब्द तुम्ही प्रार्थनेत बोलणार. तुमच्या ध्यानामनात नसणार त्या गोष्टी तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थनेमध्ये बोलणार. देवाच्या आत्म्याला कशी प्रार्थना आपल्या विश्वासणाऱ्याकडून करून घ्यायची ना, सांगावं लागत नाही. फक्त पवित्र आत्मा बघतो याच्या हृदयात, याच्या आत्म्यात प्रार्थनेला कोणतं स्थान आहे, हा प्रार्थनेला कोणतं स्थान देतो याकडे पवित्र आत्मा प्रथम पाहतो आणि मग पवित्र आत्मा त्याप्रमाणे कार्य करतो. धूपासारखी प्रार्थना ज्यांची असते ना प्रियांनो, त्याच्यामध्ये वेगळा सुगंध पवित्र आत्म्याचा असतो. ऐकणाऱ्याला ती शब्द, ती प्रार्थना ना अतिशय मनोहर वाटते. ती साधारण प्रार्थना नसते प्रियांनो. आणि काही प्रियजनांच्या प्रार्थना झाल्यानंतर साक्षी आहेत आणि ते बोलले, खरंच ब्रदर, प्रार्थना तुमची धूपासारखी खूप सुंदर प्रार्थना आहे, खूप ऐकायला सुंदर वाटली तुमची प्रार्थना. प्रियांनो, प्रार्थना तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा देवाचा आत्मा त्या प्रार्थनेमध्ये आपला सुगंध देवाच्या दासाच्या मुखात किंवा विश्वासणाऱ्याच्या मुखामध्ये ठेवतो, तेव्हा ती प्रार्थना धूपासारखी सुगंधी ऐकणाऱ्यांसाठी होते. उगाच करायची म्हणून प्रार्थना करू नका. हा शेवटचा समय आहे. शेवटच्या घटकेमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि शेवटच्या घटकेमध्ये पेत्राची जरूर आठवण करा. शेवटच्या घटकेमध्ये पेत्राने केलेल्या सेवेचा आदर करा. पेत्र देव नाहीये, पण पेत्राने देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने जे केलंय ना, ते सर्वश्रेष्ठ केलंय प्रियांनो. पेत्राला कधी खालच्या पातळीवर आणू नका. श्रेष्ठ पातळीवर पेत्राला ठेवा. देवापेक्षा तो श्रेष्ठ नाही, पण देवाच्या खालोखाल पेत्राची सेवा आहे. कारण पवित्र आत्म्याने त्याला त्या सेवेसाठी नियुक्त केलं. त्या सेवेमध्ये पेत्राला पवित्र आत्म्याने सहाय्य केलं. कसं सहाय्य केलं बघूया जरा एक प्रमाण आपण, की पेत्राला कसं सहाय्य केलं देव बाप्पाने सेवेमध्ये. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 30 आणि 31 दोन वचन वाचा बरं. आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नामाने व अद्भुते घडावी असेही कर. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. बघा, पेत्राच्या प्रार्थनेने भूमी हादरायची, भूमी कंप व्हायचा. या भूमीचा या पेत्राच्या प्रार्थनेने, आमच्या प्रार्थनेने तर मनुष्याचं जीवन बदलत नाही. कधी कधी आमची प्रार्थना मनुष्याला ऐकूशी वाटत नाही. हे आमच्या प्रार्थनेचे तत्व आहे. पेत्राच्या प्रार्थनेने ही भूमी हादरायची, भूमिकंप झाल्यासारखं भूमी पेत्राला प्रमाण दाखवायचे की तुझ्या शब्दाने पहा माझ्यावर काय असर झालेला आहे. आमच्या प्रार्थनेने न ऐकणाऱ्यांवर असर झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. त्यांनी वाईट मार्ग सोडून प्रभूच्या खऱ्या मार्गावर आलं पाहिजे, तर त्या प्रार्थनेला काहीतरी महत्व आहे. पेत्राच्या प्रार्थनेने 5,000, 4,000, 7,000 अशा लोकांची देवाच्या राज्यामध्ये भरणा होत होता. एका प्रार्थनेने पेत्राच्या
अशा प्रकारे लोक देवाच्या राज्यात येत होते. आणि पेत्र ज्या वाटेने जायचं ना, अशा इथून तिथून कोट पर्यंत आजारी लोक बसून किंवा कोटवर झोपून राहायचे ना, सांगता येत नाही. आम्ही नव्हतो पाहायला पेत्र किती लांब चालत होता आणि आजारी लोक किती लांब पर्यंत पेत्राच्या येण्याची वाट बघत होते. पण पवित्र आत्मा जे दाखवित आहे, बोलत आहे ना, ते अगम्य सांगत आहे. अगम्य सेवा केली प्रियांनो पेत्राने, साधारण सेवा केली नाही. माझ्या सेवेमध्ये मी फार जवळून अनुभव घेतला. काही प्रियजनांना पेत्राला इतक्या खालच्या दर्जाचं समजतात ना, इतक्या खालच्या बाजूचा पेत्राला ते मानतात ना, हे ठीक नाही प्रियांनो. अंतिम समयामध्ये पेत्राचा आदर करा, सन्मान करा. पेत्राला ना सर्वात मोठी देणगी प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. जी देणगी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताजवळ होती ना, ती देणगी काढून येशू ख्रिस्ताने त्याला दिली. देवाशिवाय हे असं कार्य कोणालाच करता येणार नाही. आज बघ काय सेवकांजवळ जर काय असलं ना, त्यांना वाटतं मी म्हणजे मीच आहे, माझ्यासारखं कुणीच नाही, माझ्यामध्ये जे आहे ते कोणामध्येच नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. येशू ख्रिस्ताने पेत्राची उदारता पाहून सर्वात मोठी देणगी त्याला दिली. काय धन्य आहे पेत्र प्रियांनो, की त्याला एवढी मोठी देणगी देव बाप्पाने बहाल केली. आम्हाला काय बहाल केले देवाने? आज बसलं ना प्रभूच्या सानिध्यात, मी पण बोलतोय ना प्रभूच्या सानिध्यामध्ये. आम्हाला सांगता येईल का प्रभूच्या सानिध्यामधून की देवाने माझ्याबरोबर हे बहाल केलंय? अद्भुत बहाल केलं पाहिजे प्रियांनो. प्रार्थना करणं येणं, बायबल वाचणं, आज्ञा पालन करणं किंवा संदेश सांगणं, यापेक्षा मोठं काहीतरी आम्हाला देव बाप्पाने दिलंय का? आम्हाला येतं का म्हणतं की हे देव बाप्पाने मला दिलंय म्हणून? पेत्राला काय दिलं होतं बघूया आपण वचनातून. मत्तई शुभवर्तमान 16वा अध्याय 19, पहिला 18 वाचा, मग 19 वाचा. 16वा अध्याय 18-19. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आमेन. बघितलं का? मंडळी स्थापन करण्याची देणगी पेत्राला देण्यात आली. पेत्र साधारण नाही ठेवला प्रभूने. तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. खडकावर रचलेली मंडळी कधीही तिचं काहीच वाईट होत नाही, ती सुरक्षित राहते. म्हणून घर बांधणाऱ्याचा एक दाखला दिलाय ना. वाळूवर बांधलं एक जणांनी घर, त्याच्या घराची काय अवस्था झाली. पण एकाने खडकावर घर बांधलं, त्या घराची सुरक्षितता पुरामध्ये कशी स्थिर राहिली. आम्ही वाचला असेल तो दाखला थोडक्यामध्ये. मत्तईच्या 7व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये ती दाखला दिलेला आहे घर बांधण्याविषयीचा. प्रियांनो, पेत्राला मंडळी उभी करण्याची, मंडळी स्थापन करण्याची, मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेने शिकवण्याची आणि मंडळीला स्थिर करण्याचा अधिकार देव बाप्पाने दिला. साधारण अधिकार नाही दिला पेत्राला प्रियांनो. आज बहुसंख्य देवाचे सेवक विश्वासणारे जेव्हा संदेश देतात ना, तेव्हा हे 2 वचन जरूर वाचत असतील. विश्वासणाऱ्यांना हे वचन वाचायला देत असतील.
पण या वचनाचा अर्थ काय आहे? पेत्राला देव बाप्पाने सर्वश्रेष्ठ बनवलं, पेत्राला सेवा करण्याचा अधिकार दिला आणि पेत्राच्या द्वारे प्रभू परमेश्वर उंच झाला. 3,000, 4,000, 5,000, 7,000 अशा संख्येने लोक देवाच्या राज्यात येणं एवढं सोपं नाही. आजच्या काय सेवकांच्या सेवेने ना एक विश्वासणारा देवाच्या राज्यात येई नाही. एक विश्वासणाऱ्याला 10 वेळेस विचार करावा लागतोय, मी देवाच्या राज्यात येऊ का नको. आणि 2 बाप्तिस्म्याच्या वचनामुळे तर काही जणांचा गोंधळ उडालाय. त्र्यादा उडाली की मी करू काय, याला धरू का याला धरू, याला धरलं तर याला सोडावं लागल, याला जर धरलं तर याला सोडावं लागल. प्रियानो, देवाचा आत्मा कोणत्याच वचनाला सोडायला लावित नाही. देवाचा आत्मा म्हणतो सर्वांना धरून राहा, मी तुला सांगन काय करायचं. म्हणून मोशेने यहोशूआला सर्वात मोठी आज्ञा दिली होती. काय आज्ञा दिली होती ऐका माहिती, वारंवार तुम्ही ते वचन वाचलंय. मोशेने यहोशूआला कोणती आज्ञा दिली होती आणि तुम्हीच वाचलंय ते. आठवतंय तुम्हाला की कोणती आज्ञा दिली होती? नाही आठवत? वचनातून वाचत असताना लगेच ध्यानात येईल, अरे हा खरंच हे देवाच्या दासाने आम्हाला सांगितलं होतं गाड्या. यहोशूआचं पुस्तक काढूया, 1 अध्याय 8 आणि 9 अनुवादानंतर. यहोशूआ 1 अध्याय 8 व 9. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. किती मोठी आज्ञा दिली होती आम्हाला. अशी आज्ञा जर दिली असती देव बाप्पांनी, आम्ही ऐकलं असतं का? यहोशूआने ऐकलं बर का. यहोशूआने म्हणला, मोशे आता तुझी सेवा कारकीर्द संपली, आता माझ्या सेवेचा कारकीर्द सुरू झालाय, आता मी माझ्या इच्छेने सेवा करीन. तू केली तुझ्या पद्धतीने सेवा, आता मी माझ्या पद्धतीने सेवा करीन. असे उद्गार यहोशूआने मोशे समोर काढले नाही. मोशेने जी आज्ञा दिली त्या आज्ञेप्रमाणे, मोशेच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर प्रभूने मोशेच्या द्वारे जी आज्ञा त्याला बहाल केली त्या गोष्टीप्रमाणे त्याने देवासमोर स्वतःला आणलं. म्हणून प्रियांनो, अख्ख्या बायबलमध्ये सूर्याला थांबवण्याची फक्त यहोशूआला महान कीर्ती किंवा महान कार्य करण्याची संधी देव बाप्पाने दिली. आम्हाला इंक सूर्याला थांबवता. आम्ही जर म्हणलो पृथ्वीवरून, हे सूर्या 2 मिनिटं करता तू जागेवर थांब, 2च मिनिटं करता थांब. यहोशूआने तर 1 दिवसा करता थांबवला, पण आमच्या शब्दाने तू 2च मिनिटं जागच्या जागी थांब. थांबन का? का नाही थांबणार आमच्या शब्दाने? कारण आम्ही त्या प्रकारे स्वतःला प्रभू समोर आणत नाही प्रियांनो, ज्या प्रकारे मोशेच्या सांगण्याने यहोशूआ देव बाप्पा समोर होता. आम्ही तर वेळेचा दाश म्हणून देत नाही. 24 तास प्रभू आम्हाला देतो. आम्ही 2 तास 40 मिनिटं प्रभूच्या सानिध्यात देण्यासाठी आमच्या जवळ वेळ नाहीये. आम्ही इतके व्यस्त आहोत की आम्हाला देव बाप्पाची कधी कधी आठवण पण होते का नाही माहिती नाही.
आम्ही सेवेमध्ये निरनिराळे अनुभव काही अंशी तुम्हाला कळवलेत. काही जणांना तर एक वचन वाचण्याचा वेळ नाही अशा तऱ्हेचे शब्द काही जणांनी मला बोलले. ज्यांच्याजवळ एक वचन वाचण्याचा वेळ नाही ते 2 तास 40 मिनिटाचा वेळ प्रभूला कसा देतील? यांनो देवबाप द्यायची कंजूसी करत नाही. आम्ही देवाला आमची महानता देवासमोर वचनाप्रमाणे सादर करण्यास कुठंतरी कमी भरतो. म्हणून आमच्या प्रार्थना धूपासारख्या देवबाप्पाकडे कधी कधी पोहोचत नाही. धूपासारखी प्रार्थना जाण्यासाठी आम्ही वेळेचा दशमांश प्रभूला देणं गरजेचं आहे. किंतु परंतु बाजूला ठेवायचा वेळ काढायचा, 2 तास 40 मिनिटाचा वेळ काढायचा, कसाही काढा, कोणत्याही समयात काढा, पण देवाला या धूपासारखा दशमांशाचा वेळ तुम्ही दिला पाहिजे. देव किती आतुरतेने किती अपेक्षेने या दशमांशाची वाट बघतो. काही जण तर आपल्या कमाईचा 10वा हिस्सा देव बाप्पाला देत नाही. मग ते देव बाप्पा काय पैसे घेतो का? देवाला काही द्यावा लागतं का? देवाने आम्हाला द्यायचं ठरवलंय. देव जर देतो ना तर देव घेतो पण प्रियांनो. देव फक्त 1% 10 मधला 10वा जो भाग आहे, 9 हिस्से तो म्हणतो तुमचे, 10वा हिस्सा माझा आहे. म्हणून प्रियांनो मला सेवेमध्ये जे पण दान मिळतं ना, किती मिळू, मला देतो देव बाप भरपूर बरं का, असं नाही. मी बोलत आहे प्रभूच्या आत्मेच्या प्रेरणेने. देवबाप भरपुरीने हजारोंनी मला पुरवतो. काही ठिकाणी मी त्याचा 10वा हिस्सा प्रथम काढून बाजूला ठेवतो आणि जे काही देवबाप्पाचं दान आहे ते गाडीच्या पेट्रोलसाठीच मी खर्च करतो. 1 रुपया त्यातला मी इकडं तिकडं करत नाही, कारण देवबाप्पाने बाकीच्या गोष्टी मला पुरवल्या आहेत. जवळ तो मला पुरवठा करत आहे ना, तोपर्यंत देवाच्या पैशाचा मी इमानदारीने देवाच्या कार्यासाठी त्याचा उपयोग करेन. हा जेव्हा माझा नाईविलाज होईल ना, कोणाला जरी नाईविलाज कोणाचा कळत नसला ना, देव बाप्पाला प्रत्येकाचा नाईविलाज कळतो. त्यावेळेला देव बाप्पाच मला काय करायचं ते सांगणार आहे. पण जोपर्यंत देवबाप मला योग्य तऱ्हेचा पुरवठा करतोय ना, मी देवाबरोबर नम्रतेने विश्वासाने देवाची सेवा करण्यामध्ये स्वतःला प्रभू समोर आणत राहीन. प्रियांनो, जो विश्वासाने नम्रतेने सेवा करतो ना, देवबाप त्याला सेवेला पाठवल्याशिवाय राहत नाही. आज माझी 2री प्रार्थना आहे. आज केवळ या ठिकाणी प्रार्थनेला आलोय असं नाही, रावरीला मी जाऊन आलो प्रियांनो, आणि लगबगीने गेलो आणि लगबगीने आलो. या प्रार्थनेला येण्याच्या अनुषंगाने देव बाप्पाला म्हणलं या ठिकाणची प्रार्थना मिस नको होऊ देऊ, कारण ते प्रियजन माझी देवासारखी वाट पाहतात. की आज आमच्या घरी देवाचे सेवक येतील आणि आम्हाला प्रार्थनेतून चालवतील. प्रियांनो, देव बाप्पाला कळतं. देव बाप्पाने मला नेलं पण आणि सुरक्षित आणलं पण. प्रियांनो, मी थकलो नाही. ज्या परिवारात गेलो ना, त्या परिवारातले वयोवृद्ध विश्वासणारे दास आहेत, सरकारी क्षेत्रातून रिटायर झालेले. ते म्हणे ब्रदर तुमची कमाल आहे म्हणे सेवा करण्याची. एवढ्या वयामध्ये तुम्ही उन्हामध्ये म्हणे आमच्या घरी प्रार्थनेला आलात म्हणे. मला देव जोपर्यंत मला ताकद शक्ती देतोय ना, मी त्या ताकद शक्तीला देवाच्या कार्यासाठीच लावीन. इतर गोष्टीसाठी त्या ताकदीचा उपयोग मी करणार नाही. त्यांनी खूप मला 2-3 शब्द निघण्यापूर्वी सन्मानाचे बोलले. मला सर्व सन्मान देव बाप्पाचा आहे म्हणलं. मी काय धूळ माती राख आहे म्हणलं. आज आहे उद्या नाही, जगामध्ये माझी ही अवस्था आहे, पण देव बाप मला चालवतो ही देवाची महानता आहे. आणि त्याही ठिकाणी देव बाप्पाने थोडक्यात का होईना असा संदेश दिला ना, ऐकून प्रभावित झाले प्रियांनो ते प्रियजन. ते म्हणले खरंच ब्रदर, तुम्ही जेव्हा पण येता ना
तुमच्याजवळ देवाचा निरोप अतिशय सुंदर आहे यांनो. फक्त देव बाप्पाला विश्वासणारे, देवाच्या इच्छेप्रमाणे करणारे, ऐकणारे आणि चालणारे हवे आहेत. जिथं ही प्रक्रिया आहे ना, तिथं देवबाप कार्य केल्याशिवाय राहत नाही. आणि देवबाप अंतिम समयामध्ये काही जणांची परिस्थिती बदलणार आहे, निश्चित बदलणार आहे. आता कोण तिथे विश्वासणारे आहेत मला माहिती नाही, पण काही जणांची परिस्थिती देवबाप अंतिम समयामध्ये निश्चित बदलणार आहे. का बदलणार आहे? कारण ज्यांनी प्रभू मध्ये श्रम घेतलेत ना, प्रभू समोर स्वतःला आदराने सादर केलंय ना, देवबाप त्यांच्या या गोष्टीचं त्यांना प्रतिफळ आशीर्वादाने देणार आहे. त्यातच कर दर रविवारी देव बाप्पाला आमंत्रण, देव बाप्पा आमच्या घरामध्ये ये. केली का आज अशी प्रार्थना? देव बाप्पा स्वर्ग सोड, आमच्या घरामध्ये ये आज. केली प्रार्थना तुमच्यापैकी कोणी? आठवतंय कोणाला की दिवसभरात मी हे शब्द प्रभूला बोललो? यांनो, आम्ही जरी हे शब्द देव बाप्पाला नाही बोललो ना, देव बाप्पाची ज्यांच्यावर प्रीती आहे ना, तिथं देव बाप्पा आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्यावर देव बाप्पाची प्रीती बनून येतोय देव बाप तुमच्या घरामध्ये. म्हणून देवाच्या वाचनात देव बाप्पाने सांगितलेलं आहे, जोपर्यंत तू माझ्या बरोबर राहशील तोपर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. ज्या दिवशी तू माझ्यापासून दूर जाशील त्यावेळेला मी पण तुझ्यापासून दूर जाईल. यामुळे तुम्ही जोपर्यंत देवाच्या संगतीमध्ये राहण्याची देवाला इच्छा दाखवता ना, देव बाप कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. म्हणून एक वचन बघूया आपण, काढूया पहिले राजे. महत्वाचा शब्द तुमच्यासाठी पहिले राजे मध्ये आहे, 17वा अध्याय 13व वचन. ही गोष्ट करण्याचा नेहमी प्रयत्न करा तुम्ही. एलिया तिला म्हणाला, भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. पुढं 13. 13 वाचलं ना? माझ्या याच्यात मी असा शब्द नोट केलाय, आपले वाईट मार्ग सोडून. पहिले राजे 17 वाटे 13 वचन. कदाचित हा पंडिता रमाबाईच्या भाषांतरातला शब्द असू शकतो. प्रियांनो, आम्ही वाईट सोडून देत देवाच्या सानिध्यामध्ये अतिशय गरजेचं आहे. आता कशा प्रकारचं वाईट सोडून द्यायचं? आता जे वचन वाचलं बाळा, त्याच्यामध्ये एलिया त्या विधवेला म्हणला की मला एक चांदकी भाजून दे, मी ती खाईन. आणि मग देव एलियाने त्या विधवेच्या काठवटीला, तेलाच्या कुपीला जो आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद अख्ख्या दुष्काळभर त्या विधवेला प्राप्त झाला. एक भाकरीचं जे पीठ होतं ना, ते अख्खा दुष्काळ संपेपर्यंत त्या विधवेची काठवटीतली पीठ आणि तेलातल्या कुपीतलं तेल नाहीसं झालं नाही. यानो, देवाच्या दासाच्या मुखातून निघणारे जे शब्द आहेत ना, ते शब्द देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने निघालेले शब्द असतात. आणि त्या शब्दाप्रमाणे देव बाप कार्य करत असतो. भेटला तो शब्द? वाच बाळा. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करी, त्या दिवसापर्यंत तुझे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. बघितलं काय एलिया बोलला त्या विधवेला? प्रियांनो, सत्कार्य करून दाखवावं लागतं. ती विधवा नाही म्हणली या एकच भाकरीचं पीठ आहे
माझ्या मुलाला आणि मलाच खायला पुरती नाही, तुला कशी देऊ मी? आम्ही हे खाणार आहेत आणि मरणार आहेत. आम्ही म्हणलो हे खायचं आणि मरून जायचं, पण एलियाने न मरण्याचा आशीर्वाद त्यांना दिला. तुम्ही मरणार नाही, तुम्ही जिवंत राहणार, तुमचं तेल आणि तुमचं पीठ संपणार नाही. यांनो, देवाच्या दासाचे शब्द ऐकणं अतिशय गरजेचं आहे. अंतिम समयामध्ये जे आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करतात ना, त्यांच्या शब्दाची कलढल करू नका. काही जणांना ना परिस्थितीकडे पाहण्याची फार उतावळी असते. त्यांची शारीरिक परिस्थिती कशी आहे बघा ना पहिली. त्यांची शारीरिक परिस्थिती कशी असू द्या, त्यांच्याजवळ आत्मिक किती आहे याच्याकडे लक्ष द्या. आता जी गरीब विधवा होती ती काही धनवान होती का? होती का धनवान? ती काटक्यावर जर ती भाकर शेकत होती म्हणल्यावर तिची किती हालाकीची परिस्थिती असन, किती गरिबीमध्ये तिने आपले दिवस घालवले असते. पण तिला असा आशीर्वाद एलियाने दिला, धनवान होण्याचा आशीर्वाद दिला. प्रियांनो, आमच्याजवळ आत्मिक पाहिजे. आत्मिक असलं ना शारीरिक आपोआप पळत येतं. म्हणून अनुवाद मध्ये सांगितलंय, काय सांगितलं बघूया जरा एक वचन. हे वचन हरेक सेवक, हरेक विश्वासणारा संदेशामध्ये सांगण्याचा जरूर प्रयत्न करतो. 28वा अध्याय 2रं वचन. अनुवाद. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशी, तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. सगळे वरदाने म्हणजे सगळे आशीर्वाद कुठे येतील? तुझ्या माग येतील. तुला आशीर्वादाच्या माग पळायची गरज नाही. आशीर्वाद तुला तुझ्या जवळ येण्यासाठी तुझ्याकडे प्रयत्नशील राहतील. जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये वाढायचं असलं ना तर आशीर्वादाला आपल्या माग पळू द्या. तुम्ही आशीर्वादाच्या माग पळू नका. सेवा करायची आहे ना, आत्मेने खरेपणाने करा. फक्त देवाला उंच करण्याचं लक्ष डोळ्यासमोर ठेवा. प्रियांनो, काही जणांच्या मनामध्ये हे लक्ष राहत नाही बर का. काही जण बोलून दाखवित नाही पण करणीला चुकत नाही. ज्यांच्या मनामध्ये फक्त देवाला उंच करण्याची प्रक्रिया आहे ना, त्यांच्याकडून देवबाप सेवा करून घेतल्याशिवाय राहत नाही. देव बाप्पाला कळतं यांच्या हृदयात काय आहे. आमच्या हृदयात फक्त प्रभूला उंच करण्याची प्रक्रिया असली पाहिजे. आम्ही कोणत्याही स्थितीतले प्रियजन असो, हालाकीच्या परिस्थितीतले असो, गरिबीच्या परिस्थितीतले असो, आम्हाला फक्त देवाला उंच करण्याचा देवाने अनमोल एक ठेवा दिलाय ना, त्या ठेव्याला आम्ही कृतीने देवासमोर सादर करणारे असलं पाहिजे. आणि देवाच्या आत्म्याला ना धनवानाविषयी दिसलं की धनवान देवाचा आदर सन्मान तेवढा करणार नाही जेवढा करण्याची मी आशा धरतो. म्हणून धनवानाविषयी देव बोललाय, धनवानांचं स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. गरीबाविषयी म्हणलं का, गरीबाचं स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. दिलंय का वचन बायबलमध्ये? वाचलं तो कुठे हे वचन? पण धनवानाविषयी बोललाय देव बाप. का बोलला? कारण धनवान शारीरिक धनाच्या माग जास्त लागतो. आत्मिक धनाच्या माग लागणं त्याला जास्त पसंत नसतं. तेवढ्या पुरतं आत्मिक धनाला घेण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये असते, पण शारीरिक गोष्टीसाठी तळमळीची त्याची धडपड चाललेली असते. पण गरीबाची ही परिस्थिती उलटी आहे. गरीब हा देवाच्या गोष्टीला प्राप्त करण्याच्या तळमळीमध्ये राहतो. शारीरिक त्याला भेटो अगर नाही भेटो. म्हणून माझं एक फेवरेट गीत आहे, कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुती हो. सर्वात फेवरेट गीत आहे माझं. या गीतावर मी इतकं प्रेम करतो ना प्रियांनो,
देवाच्या सेवेमध्ये मला भेटो अगर नाही भेटो मी काही काळजी करत नाही. फक्त माझ्या देवाला मला उंच करता आलं ना, मी समजतो मी सर्व काही प्राप्त केलं. आणि या अनुषंगाने मी सेवेत आहे ना, म्हणून देवबाप माझ्याकडून सेवा करून घेतोय. आता तुम्ही प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करत आहात आहे ना, प्रभूला समजून घेण्याचा तुमची इच्छा आहे. प्रियांनो, तुम्हाला प्रभूमध्ये वाढायचं आहे ना, तर सर्वप्रथम प्रभूचं भय तुमच्या हृदयात खोलवर असू द्या. दुसरं, वचनाचा आदर तुमच्या हृदयात असू द्या. आणि तिसरं, जे काय आदर वचनाचं तुमच्या हृदयात आहे ना, त्या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये होईल तेवढा प्रयत्न करा. होईल तेवढा. आम्हाला फक्त वचनाला प्रयत्नाने सादर करण्याची संधी आहे. आम्हाला छाती ठोकून म्हणता येत नाही मी हे करणारच, हे होणारच माझ्याकडून, नाही म्हणता येत आम्हाला. असं प्रयत्न आम्ही जरूर करू शकतो आणि प्रयत्नामध्येच यश असतं प्रिया. म्हणून आम्ही जेव्हा शाळेमध्ये असताना 1ली ते 4थी पर्यंत असताना आमच्या फळ्यावर नेहमी एक सुविचार असायचा लिहिलेला, आणि तो सुविचार बहुसंख्य वेळेला फळ्यावर मी वाचलेला आहे. आणि तो सुविचार काय असायचा? प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेल गळे. मी म्हणायचो बाबा, वाळू रगडल्यावर तेल कसं काय निघतो त्याच्यातून? वाळू मध्ये काही तेल लपलेलं आहे का? रगड म्हणजे तेल गळतो. त्यावेळेला ना समज होतं, समजत नव्हतं किती भाषा काय आहे. आमचे श्रम, आमचे कष्ट एका गोष्टीला जर आम्ही प्रयत्नामध्ये लावले ना, ते प्रयत्न आमचे यशामध्ये बदलतील. त्याला तेल गळे हे आता समजतंय, पण त्यावेळेला कळत नव्हतं. यांना आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि हे वय तुमचं प्रयत्नशील होण्याचं आहे प्रियांनो. जेवढा देवाचा आदर सन्मान करताना देवबाप तुम्हाला तेवढं उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि मला आठवतंय, देवबाप मला ते प्रगट करी नाही, पण आठवतंय मला की तुम्हा दोघींकरिता देवबापाने 2 प्रकारच्या भविष्यवाणी मी बोललेलो आहे. काय बोललेलो आहे आता एक्झॅक्टली माझ्या लक्षात येई नाही, पण बोललोय. मला आठवू राहिलंय की मी काहीतरी भविष्यवाण्या तुम्हा दोघींविषयी बोललोय की तुम्ही असं देवासाठी करणार आहात. प्रियांनो, माझ्या ध्यानात राहणार नाही, पण देवाच्या आत्म्याच्या ध्यानात आहे बरं का. जे काही तुमच्या विषयी माझ्या मुखातून त्या समयात तुम्ही ऐकलंय ना, देव बाप्पाच्या लक्षात आहे. ते माझ्या जरी ध्यानात नाही ना राहिलं, पण देवाच्या ध्यानात आहे. आणि या गोष्टीला जर तुम्हाला सिद्ध करण्याची तुमची इच्छा असेल, तर देवाच्या सानिध्यामध्ये राहण्यासारखा दुसरा अवसर त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी नाही. म्हणून प्रियांनो, शेवटी एक वचन आपण बघू आणि मग या ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करेन. काढूया त्यासाठी स्तोत्र संहिता 16वा अध्याय 11वं वचन, शेवटचं वचन. काय म्हणतंय ते वचन? 16वा अध्याय 11वं वचन. जीवनाचा मार्ग तू मला दाखविशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सुरक्षित आहे. प्रियांनो, जीवनाचा मार्ग देव बाप्पांनी तुम्हाला दाखवलाय. फक्त आता त्या मार्गामध्ये टिकून राहा, त्या मार्गामध्ये वाढा आणि त्या मार्गामध्ये चालण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असा. जीवनाचा मार्ग देव बाप्पाने तुम्हाला दाखवलाय. त्याने तुम्हाला आपल्या राज्यात घेण्याची स्वीकृती देव बाप्पाने तुमच्यासाठी प्रगट केली. फक्त या स्वीकृतीला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि देवाकडून शारीरिक आणि आत्मिक दोन्ही प्रकारचे आशीर्वाद प्रत्येक वेळेला घेण्याची तयारी प्रभूकडे तुम्ही दाखवा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला
भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. कुणी डोळे उघडायचे नाही प्रियांनो. देवाचा आदर सन्मान आपण करायचा प्रियांनो. देव बाप आदर सन्मानाचं पात्र आहे. देव बाप आम्हाला जे पण करायला सांगतो ना, ती देवाची मर्जी असते. काही सेकंद आपण शांत राहू. मग आपण प्रार्थना करूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। चरण का तू है सच्चा जिंदा खुदा, तुझे पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझे पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद आम्ही देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. तुझा आदर सन्मान आम्ही करतो माझ्या बापा. आमच्या जीवनातून स्वर्गीच्या देवा, आम्ही सदैव तुला उंच करण्याच्या हेतूनेच तुझ्या समोर स्वतःला आणण्याचा सतत आणि सतत आम्ही प्रयत्न करू. स्वर्गीय
मातीच्या देवा, तू आमच्या मुखामध्ये आहे, आमच्या हृदयात आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावामध्ये आज आहोत माझ्या बापा. तू जर आमच्या बरोबर नसता, आमच्या हृदयात नसता माझ्या बापा, तर आजच्या समयाला आम्ही कुठं असतो, कसे असतो आणि काय करत असतो हे आम्हाला सांगता आलं नसतं. पण तू आमच्या बरोबर आहे म्हणून आम्हाला हर्षाने, जल्लोषाने, उत्साहाने सांगता येतं की आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये सतत चालण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद माझ्या बापा तुझ्या या सर्व कृत्यांसाठी. तुझी दया आणि कृपा आमच्यावर सतत ठेवलेली आहे, त्याला आम्ही धन्यवाद देतो. त्या गोष्टीसाठी आम्ही स्वतःला तुझ्या समोर नम्र करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या समयाला शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये प्रेरणादायी आहे. उठून उभं राहून प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजांचे राजा, प्रभूंचे प्रभू, सर्व मान महिमा सदा आणि सर्व काळ तुलाच असू दे ईश्वराचे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. इथून पुढे बाप्पा तो आम्हाला असंच सांभाळत राहा. हो ईश्वराचे बाप्पा, या रात्रीच्या समयला या ठिकाणी जी भक्ती झाली ईश्वराच्या, हो ईश्वराच्या, ती तू आशीर्वादित कर बाप्पा. आमच्याद्वारे तू उंचवलं जा आणि तू गौरवलं जा ईश्वराच्या बाप्पा. तू तुझ्या वचनात म्हणतोस, माझ्या नावाने जिथे दोघी किंवा तिघे एकत्र जमले आहे, मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. हो ईश्वराच्या बाप्पा, तुझी प्रार्थना करत असताना तू आमच्यामध्ये उपस्थित होता, असा आमचा विश्वास आहे ईश्वराच्या. आमचा विश्वास तू पूर्ण करणार देवी, म्हणून तुला धन्यवाद देते ईश्वराच्या बाप्पा. प्रार्थना करते हो प्रभू ख्रिस्तम, आमच्या घरातील लहान थोर प्रियजनांसाठी ईश्वराच्या बाप्पा. बाप्पा प्रत्येकाच्या अडीअडचणी मला नाही ती ईश्वराच्या, पण तुला ठाऊक आहे प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, सर्वांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराच्या बाप्पा. बाप्पा दिदी इथे उपस्थित नाही ईश्वराच्या बाप्पा, पण आम्ही नाही, पण तू तिच्या सोबत आहे असा आमचा विश्वास आहे ईश्वराच्या बाप्पा. तिचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू बाप्पा. तू आशीर्वाद कर ईश्वराच्या बाप्पा. आई आणि मम्मीसाठी तुझ्याकडे आरोग्य स्वीकार ते बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही शाळेत ज्ञान घेत असताना, शिक्षण घेत असताना बाप्पा, तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून ज्ञान तू पुरव ईश्वराच्या, आणि होते तुझ्याच नावाचं बोल बाप्पा. प्रार्थना करते बाळासाहेबांसाठी ईश्वराच्या बाप्पा. तुझी वचन सेवा करत असताना ईश्वराच्या ज्ञान महिमा सामर्थ्याने तू त्यांना भर ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या सेवकाला ईश्वराच्या बाप्पा जाणेनं तू आशीर्वादित कर. हो ईश्वराच्या बाप्पा, तुझे देऊळचं कुंपण त्यांच्या भोवती असू दे. हो ईश्वराच्या बाप्पा, त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. हो ईश्वराच्या बाप्पा, त्यांना तू ब्लेस कर, आशीर्वादित कर ईश्वराच्या, आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरव. हो ईश्वराच्या बाप्पा, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, आम्ही जी स्तुती आराधना केली बाप्पा, हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, धुपाप्रमाणे आमची प्रार्थना तुझ्याकडे सादर होऊ. हो ईश्वराच्या बाप्पा, आमचे नातेवाईक, संबंधाचे लोक, आपदेष्ट प्रियजन यांच्यासाठी प्रार्थना करते बाप्पा. प्रत्येकाच्या अडीअडचणी मला नाही ती ईश्वराच्या, पण तुला ठाऊक आहे प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडव, सर्व संकटांपासून, अडचणीपासून त्यांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. हो बाप्पा, या रात्रीच्या समयला जे आजारी असतील त्यांचा तू आजार बरा कर. हो ईश्वराच्या बाप्पा, जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर, आणि अगदी तुझ्याच नावाचं बोल बाप्पा. या रात्रीच्या समयला सर्वांना तू जेवण दे, कोणालाही उपाशी ताणलेलं भुकेला असं ठेवू, सर्वांच्या जीव तू तृप्त कर, आणि हो दे तुझ्याच नावाचं बोल. हो प्रभू ख्रिस्ता, केली प्रार्थना विनंती तारणार प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोड अल्पेत्रार्थी म्हणून तिथे आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आमच्या ज्ञान सुरू सोडले आहे तसे आमच्या ज्ञान आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणलो तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ.